थेट जाऊया औरंगाबादेत, ज्या ठिकाणी कृष्णा केंडे बोलतात राजेंद्र दर्डा यांच्याशी. आपली ही जबाबदारी आहे की आपण सकाळी जाऊन मतदान केलं पाहिजे आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी येऊन मतदान केलंय आणि माझ्या परिवारातील सगळी मंडळी आज दिवसभरात मतदान करतील. पण एक प्रश्न आहे, तुम्ही काँग्रेसचे नेते आहात. काँग्रेस खरं तर औरंगाबादमध्ये संकटात आहे, तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न येणार आहे, आणि तुम्ही मात्र प्रचारामध्ये दिसला नाही, तर काय कारण होतं? नाही, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी ठरवलं की मी ज्या पत्रकारितेतून राजकारणात आलो होतो त्या पत्रकारितेकडे परत जावं आणि त्यामुळे गेले 5 महिने मी एका वृत्तपत्राचा संपादक म्हणून मी काम करतोय. आणि पूर्वी मी सहभाग घेत होतो एका पक्षातर्फे, आता मात्र मी या शहराच्या विकासासाठी सगळ्यांनीच झटावं या प्रयत्नात मी आहे. पण तुम्ही एका पक्षासाठी म्हणालात, खरं तर तुम्ही काँग्रेसकडनं तुम्हाला मी आपल्याला हे म्हणालो की मी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आमदार किंवा त्या पक्षातर्फे मंत्री होतो. बरोबर आहे. 15 वर्ष मी औरंगाबाद शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. लोकांनी एक निर्णय दिला, लोकांचा निर्णय आपण मान्य केलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच मी पत्रकारितेकडे वळलेलो आहे. प्रश्न हा नाहीये की मी या शहरामध्ये प्रचार केला किंवा नाही. चिंता मला या गोष्टीची आहे की या शहरामध्ये जे एक सौहार्दाचं वातावरण होतं, एक चांगलं वातावरण होतं, आज कुठेतरी ध्रुवीकरण होतंय. कोणी या धर्माबद्दल बोलतो, कोणी त्या धर्माबद्दल बोलतो आणि हे या शहरासाठी योग्य नाही. आणि सध्या जे काही प्रचार गेले काही दिवस आम्ही पाहतो त्याच्यातही ही गोष्ट पाहण्यात आली. पण ठीक आहे, शेवटी निर्णय मतदारांना घ्यायचा आहे आणि मला खात्री आहे की जो मतदार निर्णय घेईल तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ राजकारणी आहात, तुम्ही औरंगाबादचा तुम्हाला खूप सारा अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं की महानगरपालिकेचं काय चित्र असेल? नाही, असं आहे की मी त्याबद्दल सध्या काही बोलणार नाही, कारण मतदान सुरू आहे. हा प्रश्न जर आपण काल परवा विचारला असता तर मी सांगितलं असतं. पण एकदा मतदार हा मतदानाला निघाल्यानंतर मला असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीत त्याला कन्फ्यूज करू नये आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल एकूणच निर्णय. पण एक गोष्ट आहे, कोण निवडून येतो, कोणता पक्ष सत्तेत येतो हा भाग महत्वाचा नाही. या शहराचे जे प्रश्न आहे ते अधिक महत्वाचे. एक प्रश्न आहे, काँग्रेस संकटात आहे, तसे पाहिले तर काँग्रेसच्या प्रचारात सुद्धा तुम्ही दिसले नाहीत किंवा तुमच्यामुळे जो तुमचं नियोजन होतं औरंगाबादमधलं, तुमचा कार्यकर्ता होता, या सगळ्यांच्यामुळे काँग्रेस अतिशय आणखीच खोल संकटात गेली असं वाटत नाही तुम्हाला? नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटत नाही, कारण काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांनी आणि विशेषतः माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षांनी सुद्धा चांगला प्रचार केलेला आहे. तेव्हा मला असं वाटतं की निर्णय जो काही येईल तो आपण सगळे मान्य करूया. पण मी परत आपल्याला सांगतो की या ठिकाणी मी आज एक पत्रकार म्हणून या ठिकाणी आलेलो आहे, एक राजकारणी म्हणून आलेलो नाहीये. आणि त्यामुळे रस्त्यात दिसणारे खड्डे, मला या ठिकाणी सकाळी न मिळणारं पाणी आणि आजही आम्हाला महानगरपालिकेतर्फे उभारण्यात न आलेली आरोग्य व्यवस्था, हे प्रश्न माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. पण विश्वास करूया की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ज्यांच्या हातात सत्ता येईल ते सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देईल. कारण एक लक्षात घ्या की औरंगाबाद शहरामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आलेला आहे. आपण अभिमानाने उभे राहून बोलतो की केंद्राचं जेव्हा कधी बजेट आलं गेल्या 3 वर्षामध्ये त्यावेळेला औरंगाबादचा उल्लेख झाला, शेंद्रा बिल्डिंगचा उल्लेख झाला. तुम्ही त्यामध्ये मोठाच सहभाग घेतलेला आहे हे आम्ही जाणून आहोत. परंतु मग एवढं सगळं तुम्ही असताना, तुमच्याकडे एवढे पॉझिटिव्ह मुद्दे असताना पुन्हा तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही प्रचारात दिसलेच नाही. प्रचारात मी दिसणार नाहीच. याचं कारण असं आहे की लोकांनी एक निर्णय घेतल्यानंतर, मागच्या विधानसभेत निर्णय घेतल्यानंतर मी ठरवलं की ज्या पत्रकारितेतून मी राजकारणात आलो होतो त्या पत्रकारितेकडे परत वळावं आणि त्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाने मी पत्रकारिता करतो आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडतो. पूर्वी प्रश्न मांडत होतो विधानसभेमध्ये, प्रश्नांची उकल करत होतो मंत्रालयामध्ये. आज वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न मी करतोय. एक शेवटचा प्रश्न विचारतो, औरंगाबादकरांना काय आवाहन करणार आहात मतदानासाठी? निश्चितपणे औरंगाबादच्या सुजाण नागरिकांना मी निश्चितपणे एक आवाहन करीन की आपण
मतदानाला बाहेर पडा, योग्य निर्णय घ्या. आपण मागे काय घडलेलं आहे तेही पाहिलेलं आहे. पण आपण निर्णय काही घ्या, पण कमीत कमी या शहरामध्ये प्रेमाचं वातावरण राहील याची काळजी घ्या. तुम्ही जातीच्या आणि धर्माच्या ध्रुवीकरणामध्ये कुठे अडकू नका, एवढं मात्र निश्चित मी त्याला सांगेन. हे राजेंद्र दर्डा होते. त्यांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क आहे तो बजावलेला आहे आणि यांनी अनेक लोकांना म्हणजे औरंगाबादकरांना आवाहन केलंय की तुम्ही सुद्धा मतदानासाठी जा आणि आपला हक्क जो आहे तो बजवा. मात्र त्यांनी काँग्रेसच्या प्रचारात का नव्हते याचं उत्तर देणं मात्र टाळलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.